आदिमाया शक्ती, सर्वव्यापी शक्ती, संपूर्ण ब्रह्मांड व्यापलेली शक्ती, ती मूळ शक्ती आदिमाया शक्ती, जगतजननी जगतमाता आई जगदंबा आणि एक तिचं स्वरूप आई येडामाय. येडामायची स्टोरी अक्षरशः भान हरवून टाकणारी एक स्टोरी मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितली होती. अनेकांना ती स्टोरी आवडली, सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला, परंतु बऱ्याच लोकांना ती स्टोरी पटली नाही. त्यांना वाटलं की दुसरीच येडामाईच्या प्रकटाची स्टोरी आहे, अशा पद्धतीने येडामाई प्रकटलीच नाही. चला, आज सगळ्यांच्या शंका दूर होणार. आई येडामाईच्या भान हरवून टाकणाऱ्या अजून अशा काही स्टोऱ्या सांगणार की तुमच्या लक्षामध्ये येईल ती येडामाई कोण आहे. येडी आई, येडामाई, येडेश्वरी या नावाने ओळखली जाणारी ती देवी होय मंडळी, तीच येडामाई. आणि या येडामाईची स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आबाजी पाटील नावाचा एक चांगला माणूस शेतामध्ये गेला. शेतामध्ये गेल्यानंतर बघतोय तर काय, शेताची नांगरट झालेली होती आणि त्या शेतामध्ये असणाऱ्या ढेकळांमधून एक महिला फिरत होती. कडेवरती लहान लेकरू होतं, फाटलेली मळलेली अशी साडी होती, अगदी भिकाऱ्याचंच तिचं रूप. आणि कोण असावी ती महिला? आबाजी पाटील थोडेसे जवळ गेले, त्या महिलेशी बोलायचा प्रयत्न केला, परंतु त्या वेड्या महिलेने मात्र आबाजी पाटलांना ढेकळानं मारायला सुरुवात केली. रानामध्ये असणारे ते नांगरलेले ढेकळ हातामध्ये जेवढे मावतील तेवढा ढेकळ घ्यायची आणि आबाजी पाटलांना फेकून मारायची. कोणती वेडी महिला? मंडळी, तीच प्रकटली आई येडेश्वरी, आई येडामाई. नक्की सविस्तरपणे विषय काय ते तुम्हाला लगेच सांगतोय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विनंती इतकीच आहे. मंडळी, एकदा सहज एक ठिकाणी देवदर्शनासाठी निघालो होतो. सहज निघालेलो होतो आणि एका मोठ्या पुलाखालून जाणार होतो. आणि तिथून जात असताना समोर चेकिंगसाठी एक लेडीज कॉन्स्टेबल होती, एक महिला पोलीस होती. आणि ती पोलीस महिला बिस्किटाचा पुडा हातामध्ये घेऊन बिस्किट खात थांबलेली होती. शिवाय मंडळी, त्या पोलीस महिलेचे एक लहानग मूल तिच्या बाजूला होतं. साधारणतः एक 10-11 वर्षाचा तो मुलगा असेल. आमची गाडी त्या लेडीज कॉन्स्टेबलनं त्या महिला पोलिसांनी अडवली. कागदपत्र वगैरे तपासावे लागले, लायसन्स वगैरे तपासण्यासाठी मागविले. परंतु घडलं काय, त्या महिला पोलिसाचे लहानगीतील मुलगा होता, तो चुकून त्यांनी त्या दिवशी ड्युटीवरती कामावरती सोबत आणलेला होता. आणि दुसरीकडे फुलाचे गजरे विकणारी एक आजी होती. आणि तिकडे अचानकपणे ते लहानग मूल पळत रस्ता ओलांडून तिकडे जाऊ लागलं. परंतु अचानकपणे समोरून एक रिक्षा येत होती. भरधाव वेगानं ती 3 चाकी टेम्पो असतोय तर तो मोठी ती रिक्षा येत होती. आणि अचानकपणे त्याही चालकाला ती रिक्षा आवरता आली नाही. हे मूल अचानकपणे आडवं गेलं आणि अचानकपणे ते मूल त्या रिक्षाला धडकलं. त्या रिक्षाचं चाक पूर्णपणे त्या मुलाच्या अंगावरून गेलं. बघा, आपण कल्पना करू शकतोय, 10 ते 11 वर्षाचा मुलगा. हे ते लेडीज कॉन्स्टेबलने बघितले आणि ती एकदम ओरडली, आई येडामाई, वाचव ग माझ्या लेकराला, काय होऊ देऊ नको. आई येडामाई, तूच बघ आता, असे म्हणत ती धावत गेली. ते पडलेलं लेकरू स्वतःच्या हाताने उचललं. एकदम बेशुद्ध अवस्थेतलं लेकरू, परंतु ते उचलून जसं कडेवरती आणलं तसं ते मुलं अचानकपणे रडू लागलं. शुद्धीवरती आलं आणि बघितलं तर काय, अक्षरशः त्या लेकराला खरचटलं सुद्धा नव्हतं. 10-11 वर्ष वयाचं एवढं कोवळं मुलगं, परंतु त्याच्या अंगावरून तो टेम्पो, ती 3 चाकी टेम्पो, ती रिक्षा जाऊन सुद्धा त्या मुलाला काहीच झालं नाही. बघा मंडळी, त्या आईनं, आई येडामाईला, आई येडेश्वरीला साकडं घातलं की येडामाई माझ्या लेकराला सावर, आता काय होऊ देऊ नको त्याला. आणि त्या खाकी वर्दीमध्ये असणारी ती पोलीस लेडीज कॉन्स्टेबल, ती पोलीस महिला, तिचे हाक मात्र येडामाईनं ऐकली असं म्हणायला हरकत नाही. आणि ते मुलगं सुखरूप राहिलं. माझ्या नजरेसमोरचा हा सगळा काही विषय आहे. आता ही कोण आहे येडामाई? साक्षात जगतजननी जगतमाता, माता पार्वतीचं रूप, माहूरगडच्या रेणुका मातेचं स्वरूप. आणि एकंदरीतच ही आदिमाया शक्ती म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड व्यापी शक्ती, हीच ती मूळ शक्ती. गाव येरमाळा, आणि या येरमाळ्या गावामध्ये ही प्रकटलेली ही आदिमाया शक्ती, ही जगतजननी जगतमाता आई येडेश्वरी नेमकी आहे कोण? ही कशा पद्धतीने तिथे प्रकटली? याच्याच काही स्टोऱ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, आबाजी पाटील यांची ही स्टोरी मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितली होती, परंतु अनेकांना ती स्टोरी खोटी वाटली आणि अशा पद्धतीने ही येडेश्वरी, ही येडाई माता इथं आलीच नाही असं अनेकांना वाटलं.
त्यांना आठवली ती मूळ स्टोरी. आता तीही स्टोरी सांगतो आणि दोन्ही स्टोऱ्या ह्या ह्या येडेश्वरीच्या प्रकटण्याच्या, आई येडामाईच्या प्रकटण्याच्याच आहेत. हे कसं ते तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. आता मंडळी, रामायणाबद्दलची सर्रासपणे सगळ्यांना माहिती आहेच. प्रभू श्रीरामांची पत्नी सीतामाता आणि ह्या सीतेचं अपहरण दुष्ट रावणानं केलेलं होतं. रावणानं सीतेला पळवून नेलेलं होतं. प्रभू श्रीराम मात्र इकडं सीतामातेच्या शोधामध्ये होते. सीतामातेला शोधत होते. अक्षरशः ते व्याकुळ झालेले होते सीतामातेच्या आठवणीमध्ये, सीतेच्या विरहामध्ये. त्यांना मात्र काही समजत नव्हतं आणि बेचैन झालेले प्रभू श्रीराम अक्षरशः वेड्यासारखं रानामाळातून भटकत होतं. सीतामातेचा शोध घेत होते जंगलामधून. मंडळी, बालाघाट परिसर म्हणजे हाच परिसर, हा येरमाळ्याचाच परिसर जवळपासचा. आणि घनदाट अशी अरण्य होती त्या काळामध्ये, घनदाट अशी मोठी जंगलं होती, झाडं होती. आणि इथून प्रभू श्रीराम निघालेले होते. अक्षरशः त्या सीतामातेच्या आठवणीमध्ये रडत होतं. दिसेल त्या मोठ्या झाडाला मिठी मारायचे आणि ढसाढसा रडायचे. साक्षात प्रभू श्रीराम त्या सीतामातेच्या आठवणीमध्ये होते. आणि असंच ते एकदा या बालाघाट परिसरामध्ये होते. मंडळी, वरून सगळं काही भगवान शंकर आणि माता पार्वती हे सगळं काही बघत होत्या. खरं तर प्रभू श्रीरामांचं दुःख त्यांना सदा सहन होत नव्हतं. आता त्या ज्या माता पार्वती आहेत, ह्या भगवान शंकरांना बोलल्या की मी असं करते की सीतामातेचं रूप धारण करते, त्या सीतेचं रूप धारण करते, हुबेहूब तिच्यासारखे वस्त्र परिधान करते, शृंगार करते आणि त्या प्रभू श्रीरामांच्या दूरवरती जाऊन बाजूला थांबते, म्हणजे त्यांना वाटेल की ही माझी सीता आहे. यावेळी भगवान शंकर बोलले, अगं प्रभू श्रीराम म्हणजे साधा माणूस नाही, साक्षात महाविष्णूंचा अवतार आहे, ते तुला लगेच ओळखतील, तो असं काही करू नको. शेवटी ती माता पार्वती बोलली, नाही नाही, मला बघायचे की प्रभू श्रीराम सीतामातेला ओळखतायत की काय, किंवा मी जर ते रूप धारण केलं सीतेचं तर मला ओळखतील का. मंडळी, तसंच झालं. माता पार्वतीनं हुबेहूब सीतामातेचं रूप धारण केलं, सीतामातेसारखी वस्त्र परिधान केली, शृंगार केला. आणि त्या ठिकाणी प्रभू श्रीराम ज्या ठिकाणी व्याकुळ होऊन झाडामाळातून रानावनातून भटकत होते, दूरवरती थोड्या अंतरावरती जाऊन ते थांबले. प्रभू श्रीराम जवळून निघाले आणि बघा मंडळी, प्रभू श्रीरामाने बघितलं की हुबेहूब माझी सीता, परंतु ही सीता माझी नाही. लगेच त्यांच्या लक्षामध्ये आलं, ही तर साक्षात पार्वती आहे, साक्षात पार्वती माता आहे. प्रभू श्रीराम तिथे गेले आणि त्या सीतेचं रूप धारण केलेल्या पार्वती मातेला बोलले की आई, आई तू वेडी झालीस का, असं काय माझ्या पत्नीचं रूप धारण करून थांबलीये, तू तर माता पार्वती आहे. आई तू वेडी आहेस का, आई तू वेडी झालीस का. हे शब्द साक्षात प्रभू श्रीरामाने उद्गारले. बघा, प्रभू श्रीराम बोलले होते की आई तू वेडी झालीस का, आई तू वेडी आहेस. आणि याच नावानं ती माता पार्वती वेडामाई किंवा वेडी आई या रूपानं आजही तिथं आहे. आता दुसरी स्टोरी तुम्हाला सांगतो. दुसरी स्टोरी आबाजी पाटलांची, अगदी अलीकडची स्टोरी. आबाजी पाटील म्हणजे एकदम चांगला माणूस, आडल्या नडलेल्यांना, गोरगरिबांना मदत करणारा दानशूर माणूस म्हणजे आबा पाटील. आता हे जे आबा पाटील आहेत, हे मात्र माहूरगडचे रेणुका मातेचे निश्चिम भक्त होते. वर्षातून एकदा तरी ते आवर्जून माहूरगडला जायचे, रेणुका मातेच्या चरणाजवळ लीन व्हायचे, दर्शन घ्यायचे. हे जे आबाजी पाटील आहेत, हे वैयक्तिक काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर प्रथमतः माहूरगडच्या रेणुका मातेचा कौल घ्यायचे, त्या ठिकाणी जायचे. मग शेतामध्ये विहीर खंदायची असेल किंवा मोठं काही काम करायचं असेल तर पहिल्यांदा रेणुका मातेचा कौल घ्यायचे. इतकी नितांत श्रद्धा माहूरगडच्या रेणुका मातेवरती होती. आणि दरवर्षी ते बैलगाडी घ्यायचे, बैल घ्यायचे आणि त्या ठिकाणी आवर्जून जायचे. बघा मंडळी, हे जे आबाजी पाटील आहेत, यांचं वय होत निघालेलं होतं, यांचा वृद्धापकाळ जवळ आला. हे थोडक्यातच काय तर म्हातारे झाले, वृद्ध झाले. आणि आता मात्र यांना तो प्रवास करणं शक्य नव्हतं, माहूरगडला जाणं शक्य नव्हतं. आणि त्या काळामध्ये सुद्धा फार अडखळणीचा असा तो रस्ता होता. त्यामुळं घरचे मुलं नातवंड बोलली की बाबा तुम्ही आता जाऊ नका असं एकटं. आणि तेव्हापासून मात्र आबाजी पाटलांनी घरूनच रेणुका मातेला हात जोडले आणि बोलले की आई, आता माझा वृद्धापकाळ जवळ आला ग, माझ्या शरीरामधून त्राण कमी झाला. आई, आता मी तुझ्या भेटीसाठी येऊ शकणार नाही, समजून घे आणि तूच काहीतरी कर.
एवढंच आबाजी पाटील अंतःकरणापासून त्या माहूरगडच्या रेणुका मातेला बोलले. आणि काय आश्चर्य मंडळी, साक्षात शेतामध्ये येऊन त्या रेणुका मातेनं दर्शन दिलं. आणि ते कसं दर्शन दिलं तो तुम्हाला सांगतो की हेच आबाजी पाटील एकदा शेतामध्ये गेले, फेरफटका मारत होते आणि त्यांच्या दृष्टीस एक महिला पडली. खरं तर मंडळी ती महिला एकदम वेड्यासारखी दिसत होती. साडी एकदम मळलेली होती, कडेवरती एक लहान लेकरू होतं. आणि अक्षरशः हे आबाजी पाटील थोडेसे जवळ गेले. बघतायत तर काय, ती वेडी महिला लिंबाच्या झाडाचे पाले खात होती. बघा, लिंबाच्या झाडाचे पाले खात होती. पाले वगैरे असे तोंडाला चिकटलेले होते. आणि तिनं ह्या आबाजी पाटलांना बघितलं. हे आबाजी पाटील थोडेसे जवळ गेले. या आबाजी पाटलांच्या मनामध्ये प्रेमभाव निर्माण झाला की कोणीतरी महिला आहे, अनाथ आहे, पोरकी आहे, हिला आपण घरी न्यावं, 4 घास जेवण द्यावं. म्हणून ते आबाजी पाटील बोलले की ए बाई, कोण आहेस तू, चल घरी. असं काय झाडाचा पाला खातेस, तुला पोटभर जेवण देतो, चल घरी. दूध दुभतं आहे, म्हशी आहेत, चल तू घरी. एवढंच ते आबाजी पाटील बोलले. ती ती जी वेडी महिला आहे ती स्तब्ध आबाजी पाटलांकडे बघत उभी राहिली. आणि जसे आबाजी पाटील जवळ जाऊ लागले तशी रानामध्ये असणारे ढेकळ घेऊन आबाजी पाटलांना फेकून मारू लागले. आता हे आबाजी पाटलांना काही समजेना. त्यांच्या लक्षामध्ये आलं की ही कोणीतरी वेडी महिला आहे. आता परंतु एक पुढे मात्र चमत्कार असा घडला की ती वेडी महिला रानामधले ढेकळ घेऊन आबाजी पाटलांना मारू लागली. आणि जसा काही तो ढेकळ आबाजी पाटलांच्या अंगाला लागायचा तसं त्या ढेकळाचं रूपांतर चुन्यामध्ये व्हायचे. त्या ढेकळाच्या खड्याचं रूपांतर चुन्याच्या खडामध्ये व्हायचं. ते ढेकुळाला पांढरा रंग यायचा. बघा मंडळी, फार मोठा तो चमत्कार त्या ठिकाणी घडला. आणि आबाजी पाटलांच्या एक गोष्ट मात्र लक्षामध्ये आली की ही जी वेडी महिला आहे, ही वेडी महिला कोणी साधीसुधी महिला नाही. लगेच त्यांच्या डोक्यामध्ये क्लिक झालं की ही साक्षात माझी पार्वती माता म्हणजे माहूरगडची रेणुका माताच असू शकते. कारण रेणुका मातेचे ते निश्चिम भक्त होते. आणि त्यांनी काहीही करून त्या महिलेला आपल्या घरी न्यायचा प्रयत्न केला. त्या महिलेला घरी नेलं, तिचे पाय धुतले, अक्षरशः हळदी कुंकुवाचा मान दिला आणि त्या महिलेला जेवायला बसविलं. पांढरा जो भात असतोय तो तर भात त्यांनी दिला आणि त्या भातावरती तुपाची धार दिली आणि त्या महिलेला जेवू घातलं. अक्षरशः मंडळी ती जी महिला आहे अक्षरशः वेड्यासारखा तो भात खात होती. भात खात असताना सगळ्या तोंडाला लागत होता, गालावरती लागत होता आणि वेड्यासारखं त्या महिलेनं तो भात खाऊन घेतला. परंतु हे जे आबाजी पाटील आहेत यांच्या अंतर्मनाला मात्र असं वाटत होतं की ही महिला जी आहे, ही वेडी महिला साक्षात माझ्या रेणुका मातेचंच रूप असावं. कारण शेतामध्ये जशी ढेकळं मारत होती तसं त्या ढेकळाचं रूपांतर चुन्याच्या खड्यामध्ये होत होतं. आता हे सगळं काही झालं, परंतु त्या वेड्या महिलेनं जेवण पटपट उरकलं आणि जेवण होताच लगेच ती महिला हात न धुताच तशीच त्या लेकराला कडेवरती घेऊन तशीच धावू लागली. राणा मनाधून तशीच पळू लागली. आता हे जे आबाजी पाटील आहेत हे मात्र त्या महिलेला थांबवायचा प्रयत्न करत होते. ही महिला पुढती पळत होती, आबाजी पाटील पाठीमागे पळत होते. आता शेवटी ती साक्षात आदिमाया शक्ती, ती कसली आबाजी पाटलांना थांबणार, कसली ऐकणार. ती वेगाने, वाऱ्याच्या वेगाने, वायू वेगाने पळत होती. आबाजी पाटील मात्र वयोवृद्ध आणि म्हातारा व्यक्ती, आबाजी पाटील पाठीमागे पळत होते. आता ती महिला पुढे धावत होती, आबाजी पाटील पाठीमागून धावत होते. आणि धावता धावता त्या समोर निघालेल्या महिलेला थांबवत होते, सांगत होते की अगं ए वेडी बाई, अगं ए येडाबाई, अगं ए येडामाई, थांब तू येडामाई. हे शब्द आबाजी पाटलांच्या तोंडून गेले. आणि काय मंडळी, ती समोर थांबली. समोर एका शिळेवरती कडेवरती जाऊन ती महिला थांबली आणि त्याच ठिकाणी निज रूप दाखविलं. ते रूप साक्षात माहूरगडच्या रेणुका मातेचं रूप. साक्षात मूळ रूप त्या वेड्या महिलेच्या रूपाने आबाजी पाटलांना नंतर दिसलं. साक्षात ती रेणुका माता. आबाजी पाटलांनी दर्शन घेतलं आणि त्या रेणुका मातेने शब्द दिला की कायमस्वरूपी माझं अस्तित्व या ठिकाणी असेल. दुष्ट लोकांच्या वाईटांच्या संहारासाठी आणि चांगल्या लोकांच्या उन्नतीसाठी मी कायम इथे असेल. आणि भक्ता तू जो आवाज दिला, जे हाक मारली, ए येडाबाई, ए येडी आई, ए येडामाई, तू थांब, याच नावानं मी इथं कायम राहील. आता याच्यामधली मूळ आणि मुख्य स्टोरी कोणती ओळखायची, याच्यामधली खरी स्टोरी कोणती, खोटी स्टोरी कोणती. अनेक संभ्रमामध्ये लोक आहेत.
की खरंच ही येडामाई कधी प्रकटली आणि याच्यामधली दोन्हीमधली खरी स्टोरी कोणती. आता मागच्या वेळी हीच स्टोरी मी एका व्हिडिओमध्ये सांगितली होती. अनेक लोकांना ती स्टोरी पटली नाही, चुकीची वाटली. परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षामध्ये घ्या, ते जे आबाजी पाटील आहेत त्या आबाजी पाटलांनी आपले जे काही धनधान्य कमवलेलं होतं, जेवढी काही संपत्ती कमवलेली होती, आणि त्याच्याच माध्यमातून त्यांनी ठरवलं की या ठिकाणी आपण माहूरगडच्या रेणुका मातेचे जसं मंदिर आहे तसंच येडामाईचं सुद्धा मंदिर उभारायचं. आणि बघा मंडळी, त्या मंदिराची रचना जशी माहूरगडच्या रेणुका मातेची रचना आहे तशीच रचना या ठिकाणी येरमाळ्यामध्ये असणाऱ्या येडेश्वरी मंदिराची रचना आहे. आता ही स्टोरी खरी कशी समजायची तर तुम्हाला सांगतो की त्यावेळी त्या येडामाईने आबाजी पाटलांना ढेकळ मारले होते, आणि जसे ढेकळ त्या आबाजी पाटलांच्या अंगाला लागायचे तसं त्या ढेकळाच्या खड्याचं रूपांतर चुन्याच्या खड्यामध्ये व्हायचं. आज सुद्धा चैत्र महिन्यामध्ये जी पालखी निघते, ज्याला आपण छबिना बोलतो, तर ह्याच त्या येडामाईच्या पालखीमध्ये असणाऱ्या मातीचं त्या ढेकळाचं रूपांतर चुन्यामध्ये होतं. फार मोठा अद्भुत चमत्कार आज सुद्धा घडतोय. आणि दुसरी गोष्ट राहिली ती त्रेतायुगातली, की प्रभू श्रीरामांना भेटलेली ती सुद्धा हीच ती रेणुका माता किंवा हीच ती जगज्जननी पार्वती. खरं तर नावं अनेक आहेत परंतु शक्ती मूळ एकच आहे. हीच ती आदिमाया शक्ती जी प्रभू श्रीरामांना भेटली होती, आणि जो बालाघाट परिसर आहे ज्या अरण्यामध्ये भेटली होती ते हेच ठिकाण, आणि ह्याच ठिकाणी परत आबाजी पाटलांना त्या रेणुका मातेने दर्शन दिलं. म्हणजे ही स्टोरी जी आहे, ह्या दोन्ही स्टोऱ्या खऱ्या आहेत असं समजायला काही हरकत नाही. ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांना माता पार्वतीनं सीतामातेचं रूप धारण करून दाखवलं किंवा सीतामातेचं रूप धारण केलं, आणि प्रभू श्रीरामांची परीक्षा घ्यायची ठरवली की प्रभू श्रीराम खरंच ओळखतायत का सीतेला, किंवा मी जर सीतेचं रूप धारण केलं तर प्रभू श्रीराम ओळखतील का, हा विचार डोक्यात ठेवून माता पार्वतीनं ज्या ठिकाणी आपलं रूप धारण केलं आणि ज्या ठिकाणी ती थांबली, आणि त्याच ठिकाणी आबाजी पाटलांना सुद्धा साक्षात रेणुका मातेनं दर्शन दिलं. म्हणजे याचा अर्थ दोन्ही स्टोऱ्या खऱ्या आहेत. कोणीही मनामध्ये संभ्रम किंवा ही स्टोरी चुकीची ती स्टोरी बरोबर असा गोंधळ अजिबात करून घेऊ नये, एवढीच विनंती. तर धन्यवाद. आता आपण सगळ्यांचा निरोप घेतोय. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. जय जगदंबा आई राजा उदो उदो.